हॅलो गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहोत मडीला. तर आम्ही सकाळी लवकर निघालो होतो, पण तरीसुद्धा आम्हाला रस्त्यात ट्रॅफिक लागलं आणि ते खूप वाईट झालं. आम्हाला माहिती होतं आम्ही उशिराच पोहोचणार आहेत, म्हणून आम्ही गाडी हळूहळू चालवत होती. पुणे हे असं शहर आहे की तिकडे लोकांपेक्षा जास्त त्यांच्या गाड्या आहेत. तर मग ह्या प्रवासात तुम्हालाही माझ्यासोबत राहायचं आहे. तर बघू मी काय करते. तर तुम्ही बघू शकता की टाईम किती झाला आहे. तर मग मला माहिती आहे की साऊंड जरा मागे पुढे झालं होतं, पण व्हिडिओमुळे थोडंफार ॲडजस्ट करून घ्या. तर आम्ही आता जेवण वगैरे केलं आणि नंतर आम्ही स्वामींच्या मंदिरात जात होतो. तर आम्हाला मध्येच तरी एक गणेश मंदिर भेटलं आणि मग आम्ही त्याच्या आत गेलो. तिकडे काही खूप म्हणजे समजण्या एवढ्या गोष्टी होत्या आणि मग आम्ही आतमध्ये शिरलो, लाईनीतसुद्धा लागलो. सॉरी, पण मी तुम्हाला मंदिरातल्या आतलं नाही दाखवू शकत, कारण की मंदिरामध्ये फोन अलाउड नव्हते. तर मग आम्ही निघालो तेव्हा आम्ही चहा नाश्ता केला होता आणि मग आम्ही पुढे निघालो. आणि मग जाता जाता इकडचा प्रवास इतका छान झाला ना गाईस, तुम्हाला काय सांगू. इकडे ढग खाली आले होते, डोंगर एकदम सुंदर दिसत होते, अविस्मरणीय क्षण होते हे माझ्यासाठी. आणि मग नंतर एक गाव लागलं होतं, मग गावामध्ये डोंगर चढायचं होतं. मग आम्ही खूप प्रवास केला, डोंगर चढले. मग शेवटी आम्ही त्या कानिकनाथच्या मंदिरात आलो व तिकडून माझी फॅमिलीसुद्धा होती माझ्यासोबत. माझे सिस्टर, डॅडी, अंकल आणि माझी मम्मा, आम्ही सगळे होतो. तर तिकडे खूप सारे दुकानं होते, म्हणजे की अशा गोष्टी की तिथे घडी त्या घेऊशी वाटतात. मग आम्ही दर्शन मार्गामध्ये पोचलो आणि नंतर आतमध्ये गेलो आणि तिकडे काही लोक बसलेले होते. दर्शन मार्गामध्ये गेलो आणि मग दर्शन घेतलं. लाईनीमध्ये पोहोचणार होतो. बघा, तुम्ही बघू शकता किती छान दर्शन झालं. बघा, हे नाव होतं मच्छिंद्रनाथ. तर आमचं दर्शन खूप छान झालं आणि आमचं दर्शन खूप छान झालं. काही माहिती घ्यायच्या सुद्धा गोष्टी होत्या आणि तिकडे खूप साऱ्या जणांनी विशेष मागितले होते, दोरे बांधून, कपडे बांधून. तर माझी हीच मनापासून इच्छा आहे की त्यांच्या त्या विशेष पूर्ण व्हावेत. मग आम्ही पुढे गेलो, तिथे आम्हाला एक मूर्ती दिसली, ती एकदम सुंदर होती. मग आम्ही काही गोष्टींचे दर्शन केले, तेही खूप सुंदर होते. आपल्यापेक्षा जास्त देव सुंदर दिसतात हे मला आज कळालं. आणि नंतर मग आम्ही हनुमान देवताचं दर्शन केलं आणि मग आम्ही पुढे गेलो.